जरांगे यांच्याकडून संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे। माझ्या हत्येच्या कटात धनंजय मुंडे असल्याचं जरांगे म्हणतात। भाऊबीजेच्या दिवशी माझ्या हत्येचा कट कांचन आणि बढे यांनी दिली सुपारी असे आरोप जरांगेंनी केले। जरांगेंचे गंभीर आरोप। कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं। याच्यात खूप जण आहेत। त्याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कुणीतरी, त्यांनी पण 4 जण लोक नेलते। आता ती तपासात घेतील काय काय। म्हणजे एकूण 10-11 जणांचा स्टाफ आहे। तिकडचे काही, बीडचे काही, गेवराई तालुक्यातले काही, त्यातले तर धरले 2। आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच आहे। सुपारीबाज पोरांना पंकजा आणि बावनकुळे यांची प्रकरणं ठाऊक आहेत। मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर याच प्रकरणांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जातात, ब्लॅकमेल केलं जातं असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे। या पोराला लय माहिती हो। 2 आरोप आहेत ना, त्या पोराला लय माहिती। मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या। पंकजा ताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती। बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय। त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आहे,